येथून पुढती स्मरण करूया जे सर्वोच्च पदी पोचले. येथून पुढती स्मरण करूया जे सर्वोच्च पदी पोचले. मोठ्याहूनही मोठे झाले शिखरच ते गाठले. प्रज्ञा प्रतिभा संगम झाला सर्वार्थाने झटले. कष्ट परिश्रम ध्येयासक्ती जीवन साकारले. स्फूर्ती प्रेरणा त्यांची घेऊन वाटचालही करू. ध्येय आपुले निश्चित करुनी समर्पित होऊ. ध्येय आपुले निश्चित करुनी समर्पित होऊ. नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता जी मी कविता म्हटली ना, ती लिहिली होती खानवेलकरांनी. आणि तुम्हाला आठवते ना, मागच्या आठवड्यापासून आपण प्रेरणादायी गोष्टी आपण ऐकतोय मोठ्या लोकांच्या. आजची गोष्ट आहे लुई ब्रेल यांची. कोण होता हा लुई ब्रेल? लुईचा जन्म झाला 4 जानेवारी 1809 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि पॅरिसच्या जवळच कोपंद्रे नावाचे एक छोटं गाव होतं त्या ठिकाणी. एकूण ही 4 भावंड आणि लुई सगळ्यात धाकटा. लुईच्या वडिलांची थोडी शेती होतीच, पण त्याबरोबर ते चामड्याच्या वस्तूही बनवायचे. घोड्याचं खोगीर, लगाम, चाबूक इत्यादी गोष्टी. लुई लहानपणापासूनच खूपच चौकस आणि सारखा वडिलांच्या मागे मागे फिरत राहायचा. एकदा काय झालं की वडिलांचा डोळा चुकून तो गेला त्यांच्या कारखान्यात. तिथे पडलेला होता एक चामड्याचा तुकडा आणि शेजारीच होता सुई दोरा. त्यांनी काहीतरी शिवायचा प्रयत्न केला आणि मित्रांनो काय झालं माहितीये? लुईला काही अंदाज आला नाही आणि ती सुई गेली त्याच्या डोळ्यात. लगेच डॉक्टरी उपाय झाले, पण लुईचा तो डोळा पूर्णपणे निकामी झाला, त्याला अंधत्व आलं. आणि नंतरच काय झालं कोणास ठाऊक, थोडे दिवसामध्ये त्याच्या दुसऱ्या डोळ्यालाही काहीतरी इन्फेक्शन झालं आणि दुसरा डोळाही निकामी झाला. थोडक्यात काय तर वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी लुईला पूर्णपणे अंधत्व आलं. पण लुईचे कुटुंबीय सर्वजण त्याच्या मदतीला अगदी तयार होते. त्याच्या भावाने काय केलं माहितीये? भावाने त्याला शिट्टी वाजवायला शिकवली आणि हेही सांगितलं की शिट्टीचा जर प्रतिध्वनी आला नाही ना, तर त्याचा अर्थ वाटेत कोणताही अडथळा नाही, तू सरळ सरळ चालत राहायचं. वडिलांनी त्याच्यासाठी एक काठी बनवून दिली आणि एका बोर्डवरती काही खिळे ठोकून त्याला मुळाक्षरं, आकडे हेही स्पर्शाने वाचायला शिकवलं. आई काय करायची माहिती? आई त्याला दर रविवारी घेऊन चर्चमध्ये जायची. चर्चचे जे फादर होते त्यांनी त्याला स्पर्शावरनं झाडं कशी ओळखायची, आवाजावरनं पक्षी कसे ओळखायचे, वासावरनं फुलं कशी ओळखायची हे शिकवलं आणि लुई त्याच्यात तरबेजही झाला. असेच दिवस जात होते. लुई झाला 10 वर्षाचा. तेव्हा त्याच्या वडिलांनी ठरवलं की पॅरिसमध्ये रॉयल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड यूथ या नावाची एक शाळा आहे, तिथे लुईला ॲडमिशन घेऊया. गेला लुई त्या शाळेत. खरं तर सुरुवातीला लुईला ती शाळा अजिबात आवडली नाही, कारण कुबट्ट वास, गार गार जेवण, ती पातळ पातळ पांघरुणं, अगदी त्याला खरं तर याचा सगळ्याचा कंटाळा आला. पण त्याच्या आवडीची एक गोष्ट मात्र तिथे घडली आणि ती म्हणजे अनेक समवयस्क मित्र त्याला भेटले आणि लुई त्यांच्यात रमला. तिथल्या शाळेत शिकायला लागला. त्या शाळेचे प्रिन्सिपल होते व्हॅटिकन व्ह्यू. हे व्हॅटिकन व्ह्यू सर सुद्धा अंध मुलांबद्दल अत्यंत कळवळ असणारे व्यक्ती होते. ते त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम आणायचे. लायब्ररी सुरू केली त्यांनी, मुळाक्षरं शिकवली आणि 1821 साली कॅप्टन चार्ल्स बॅरियर नावाच्या एका सैन्यातल्या अधिकाऱ्याला एक वर्कशॉप घेण्यासाठी शाळेत पाचारण केलं. या कॅप्टननी मुलांना स्पर्शावरनं भाषा लिहायची कशी, सांकेतिक भाषा म्हणजे काय असतं हे शिकवलं, त्याचं वर्कशॉप घेतलं आणि लुईला ही सगळी यंत्रणा किंवा हा सगळा प्रकार खूपच आवडला. आणि 1824 साली वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी लुईनी स्वतःची अशी एक लिपी तयार केली आणि त्याचं नाव लिहिलं ब्रेल लिपी. लुई त्या शाळेत शिकत होताच शिक्षण संपलं आणि त्याच शाळेमध्ये तो शिक्षक झाला. तिथे तो बीजगणित, भूमिती आणि इतिहास हे 3 विषय शिकवायचा आणि सायमल्टेनियसली आपल्या या ब्रेल लिपीवरती सुद्धा काम करायचा. 1837 साली या ब्रेल लिपीची 2री आवृत्ती त्यांनी तयार केली, ज्याच्यामध्ये फक्त अक्षरं नाही तर म्युझिकल नोट्स सुद्धा होत्या. आणि लुई अतिशय उत्तम पियानो वाजवायचा. फ्रान्समधल्या अनेक चर्चेसमध्ये पियानो वाजवण्यासाठी त्याला मुद्दामून आमंत्रण यायचं. शाळा तर लुईची एकीकडे चालूच होती, शिक्षकाची कामगिरी उत्तम चालू होती,
पण नंतर वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्याला श्वासनलिकेचा काहीतरी त्रास व्हायला लागला आणि 43व्या वर्षी 6 जानेवारी 1852 रोजी लुईचं निधन झालं. पण लुईचं जरी निधन झालं तरी सुद्धा ब्रेल लिपीच्या रूपाने तो आपल्यामध्ये अजरामर झाला. खरं तर लुईची ही ब्रेल लिपी ही अतिशय सोपी होती वापरायला, पण तिला जागतिक मान्यता मिळाली 1854 साली. प्रथम फ्रान्समधल्या सगळ्या शाळांमध्ये ही लिपी वापरली गेली अंध मुलांसाठी. नंतर 1873 साली युरोपियन कॉन्फरन्स ऑफ टीचर्स फॉर ब्लाइंड यांची एक कॉन्फरन्स भरली होती. तिथल्या टीचर्सनी, तिथल्या शिक्षकांनी सुद्धा या लिपीला जगभर मान्यता दिली. 1916 साली अमेरिकेमधल्या सगळ्या शाळांमध्ये, अंध शाळांमध्ये ही लिपी वापरली जाऊ लागली. आणि आपला भारत देशही काही कमी नव्हता बरं का. आपणही तीच ब्रेल लिपी वापरायला लागलो. ही ब्रेल लिपी सर्व दूर पसरल्यानंतर लुईला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले, पण ते सगळे त्याचं मृत्यू झाल्यानंतर जीनियस ह्या नावाची एक पदवी त्याला मिळाली. जीनियस म्हणजे काय तर कुशाग्र बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व, असा हा लुई जीनियस सुद्धा ठरला. नंतर 1969 या नंबरचा एक तारका समूह, त्याला ब्रेल हे नाव दिलं गेलं. नंतर ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया ह्या ठिकाणी यांनी 100 शोधांची यादी सादर केली. आणि हे शोध निबंध कसे होते, जे मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वात जास्त उपयोगी होते. आणि त्याच्यामध्ये ब्रेल लिपीचा स्थान हे खूपच वरच्या स्तरावरती राहिलं. नंतर लुईच्या नावे काही नाणी निघाली 2009 साली, म्हणजे लुईच्या जन्मानंतर 200 वर्षांनी. भारतामध्ये सुद्धा 2 रुपयाच्या नाण्यावरती लुईचा चेहरा एम्बॉस होत गेला. असा हा लुई, जरी आपल्यामध्ये तो नसला तरी सुद्धा त्याच्या ब्रेल लिपीनी अजरामर राहिला आणि अंध मुलांसाठी त्यांनी एक मोठा माहितीचा खजिनाच त्यांच्यासाठी उघडला. अशा लुईपासून प्रेरणा घेतलेला श्रीकांत बोला त्यांची गोष्ट मी सांगणार आहे. पण यांची माहिती खरं तर मला मिळाली सुभाष करमरकर यांच्याकडून. श्रीकांत बोलाचा जन्म आंध्र प्रदेशामधल्या एका लहानशा गावी गरीब कुटुंबात झाला, गरीब शेतकरी कुटुंबात झाला. आणि श्रीकांत होता जन्मांध, म्हणजे त्याला जन्मापासून कधी काही त्यांनी बघितलंच नाही, पण अतिशय हुशार. अगदी एकपाठी म्हणा ना, काही कानावर पडलं की लगेच त्याचं ते आत्मसात व्हायचं. त्याला जायचं, शालेय शिक्षण संपलं, त्याला जायचं होतं विज्ञान शाखेमध्ये. काही त्याला परवानगी मिळाली नाही. शेवटी त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि परवानगी काढलीच. विज्ञान शाखेमध्ये 12वीला तो 98% मार्क घेऊन उत्तीर्ण झाला. त्यावेळेला अजून एक संधी साधून आली, म्हणजे आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी लीड इंडिया प्रोजेक्ट सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये श्रीकांतला सहभागी होण्याची संधी मिळाली. एकदा अब्दुल कलाम यांनी एका भाषणात विचारलं, तुम्हाला कोण व्हायचंय? अनेक मुलांना प्रश्न विचारला, पण आपल्या श्रीकांत बोलांनी काय उत्तर दिलं माहितीये? तो म्हणाला, सर, मला भारताचा दिव्यचक्षू राष्ट्रपती व्हायचंय आणि हा पहिला मान मिळवण्याची माझी इच्छा आहे. अर्थातच अब्दुल कलाम यांना हे उत्तर खूपच आवडलं. त्यांनी त्याला याच्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा दिल्या. नंतर ते अब्दुल कलामच्या पाठीवर हात होताच श्रीकांतला जायचं होतं इंजिनिअरिंग शाखेकडे. परत तीच नकार घंटा, इंजिनिअरिंगमध्ये भारतात प्रवेश मिळाला नाही. पण काही परदेशी विद्यापीठांनी त्याला पाचारण केलं आणि MIT ह्या अमेरिकेतल्या प्रथित यश युनिव्हर्सिटीमधून तो इंजिनियर झाला. आणि नुसता इंजिनियर नाही, दिव्यचक्षू असलेला पहिला इंजिनियर झाला. अर्थात ओढ भारताकडे होतीच त्याची. नंतर त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर एक NGO सुरू केली आणि बोलंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाचा कारखानाही सुरू केला. त्या कारखान्याची उलाढाल 50 कोटीच्या वर गेलेली आहे. आणि या कारखान्यामध्ये काय करायचा? तो पर्यावरणपूरक वस्तू निर्माण करायचा. 4 ठिकाणी त्यांनी फॅक्टरीज टाकल्या. रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गजांचं त्याला यामध्ये मार्गदर्शन झालं. जवळजवळ 3000च्या पेक्षा जास्त अपंग आणि दिव्यचक्षू लोक त्यांनी या कारखान्यामध्ये रोजगारावर नेमले. त्यांनाही त्याचा उपयोग झाला. कारखान्यामध्ये ब्रेल लिपीतला प्रिंटर आणि ब्रेल लिपीतला टाईपरायटर
हेही दोन्ही गोष्टी इन्स्टॉल केलं. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशी एक गोष्ट म्हणजे 2017 म्हणजे अगदी अलीकडे फोर्ब्सनी जगामधल्या यशस्वी उद्योजकांची, तरुण यशस्वी उद्योजकांची एक यादी सादर केली आणि त्यामध्ये आपल्या श्रीकांत बोलाला खूप वरचं स्थान मिळालं आणि त्याची बोलंट इंडस्ट्री ही जगामध्ये सर्वदूर मान्यता पावली. असा हा श्रीकांत बोला. लुईपासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि आता तुमची टर्न आहे श्रीकांत बोलापासून प्रेरणा घेऊन पुढे जायचं. आता इथेच थांबूया. आजची गोष्ट तर मी इथेच संपवते. तुम्ही काय करणार सांगा? लाईक करणार, शेअर करणार आणि सबस्क्राईब सुद्धा करणार. आता भेटणार आहोत आपण पुढच्या आठवड्यात अशीच एक गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.